काय ग, झोप येत नाहीये का? मी येते ना. मला वाटतं मी त्यांच्या रूम मध्ये पाणी नाही ठेवलंय. हो का? जा ठेवून ये जा. सत्या. हा आई. नाही ते उद्याची एअर तिकीट्स मी मंजिरीकडे दिली होती ठेवायला. तिने नीट ठेवलेत की नाही ते बघायला आलो होतो. अरे ठेवली असतील तिने. हा. उद्यापासून तू या रूम मध्ये नसणार. अगं मला तुझी इतकी सवय झालीये म्हणून सांगू. आता मी या रूम मध्ये एकटी कशी राहणार आई अंबेलाच माहित. काय बोलतेस तू हे? नाहीतर काय. आता सत्यजित आणि मंजिरी जाणारे हनीमूनला. तासा 2 तासात निघतील बी. मग काय तू जाशील मावशीच्या रूम मध्ये. त्याची काळजी तू नको करू. मी तुला सोडून कुठेही जाणार नाही. पण जावं तर लागणारच ना. राहणार तर मी इथेच आहे, पण आता या घरातून मला कोणीही बाहेर काढू शकणार नाही असं काहीतरी करणार. सत्यजितने तर मनावरच घेतलंय ना. सत्यजित आता फक्त बघत राहील. या इष्टपुत्रा सौभाग्यवती भव. चला निघूया. पाहिलं किती घाई झाली ती. जपून जा आणि पोचल्यावर मला फोन करायचा. हो पण प्रिया. का तिच्याकडे काय काम आहे आता? नाही काम नाही, पण तिला भेटून जाऊया ना आपण. कुठे गेली ती आत्या? नाही मला नाही माहित. येतो. जस्ट वन थिंग सर, आज रात्री क्रूजवर किती वाजता निघायचंय? क्रूज? हो, विहंग सरांनी सगळी अरेंजमेंट केली आहे. विहंग इथे. I'll let you know. इतके दिवस ढकलत ढकलत शेवटी आज गेले दोघे जण. पण प्रिया असती तर लई बरं झालं असतं नाही. अगं कुठे होतीस तू प्रिया? अगं सत्यजित आणि मंजिरी तुझी वाट बघून बघून गेले की. मंजिरी सारखी विचारत होती तुला. तिला भेटायचं होतं तुला. आणि सत्यजित? त्याचं काय, सारखी घड्याळाशी स्पर्धा. तू पुढे का मी पुढे. उशीर होतो म्हणून गेले दोघं जण. Oh God. हा विहंग म्हणजे ना अत्यंत बाळबोध आहे हे सगळं. नाही नाही, खूप छान आहे. आवडली मला. काय? काय नाही साहेब, सॉरी. हॅव अ नाईस डे. सत्यजित, आता जो बेलबॉय माझ्या रूम मध्ये आला होता, मी असेपर्यंत मला त्याचा चेहरा पुन्हा दिसता कामा नये. Am I clear?